नेक्स्ट पॉइंट आहे ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. प्युअर वॉटर आयोनायझेस टू अ व्हेरी स्मॉल एक्सटेंट. प्युअर वॉटर जे आहे त्याचं आयोनायझेशन अतिशय कमी प्रमाणात होतं. द आयोनायझेशन इक्विलिब्रियम ऑफ वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज असं इक्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये असं रिव्हर्सिबल एरो डबल एरो दाखवायचा आहे. मग या H2O पैकी कोणताही एक H2O H प्लस देणार. एकाचं H प्लस आणि OH मायनस आयोनायझेशन कन्सिडर करा. तो H प्लस दुसरा H2O काय करेल, ऍक्सेप्ट करेल. मग या H2O न H प्लस घेतल्यानंतर त्याचं कन्व्हर्शन H3O प्लस मध्ये होणार आणि याच्यातून शिल्लक राहिलेला OH मायनस तो असा पुढे तयार होईल. आता याचं इक्विलिब्रियम कॉन्स्टंट लिहायचं आहे. म्हणजे लॉ ऑफ मास ऍक्शन वापरा. K इक्वल टू हे प्रोडक्ट दोघ जण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन अंशात घ्या. छेदामध्ये H2O 2 वेळा आहे म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O म्हणजेच H2O च्या कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर तिथे येईल. ही टर्म डिनॉमिनेटर मधली ती डावीकडे पाठवा. K इंटू H2O चा स्क्वेअर हा अंश ॲज इट इज, नो चेंज त्याच्यात. A majority of H2O molecules are undissociated. या H2O मधले बरेचसे मॉलिक्युल्स अनडिसोसिएटेड असतील. त्यामुळं H2O चं जे काही कॉन्सन्ट्रेशन असेल ते मोस्टली कॉन्स्टंट असेल. Consequently, concentration of water, that is H2O, is considered as a constant. त्यामुळं H2O चा स्क्वेअर ह्याला अजून एक कॉन्स्टंट घेतलेला आहे K डॅश आणि ही व्हॅल्यू इथं वापरायची आहे. म्हणजे K इंटू K डॅश होणार. उजवी बाजू ऍज इट इज. K इंटू K डॅशला एक नवीन कॉन्स्टंट कन्सिडर केलेला आहे KW, म्हणजेच आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. त्या KW चं नाव तेवढं लक्षात ठेवा. इट इज कॉल्ड ॲज आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. आणि याच्यामध्ये काय बघा बरं, H3O प्लस आहे. त्या ठिकाणी तुम्ही H प्लस लिहिलं तरी पण चालतंय, काही अडचण नाही आहे. H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन यांचा प्रोडक्ट त्या ठिकाणी आहे असं जरी म्हटलं तरी चालते. आता या आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटरची डेफिनेशन केलेली आहे. द प्रोडक्ट ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम और हायड्रोजन. इथं आहे बघा, हायड्रोनियम म्हणजे H3O प्लस, त्याच्याऐवजी हायड्रोजन म्हणजे H प्लस. आयॉन्स अँड हायड्रॉक्सिल आयॉन्स ऍट इक्विलिब्रियम इन प्युअर वॉटर. हायड्रोनियम आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन आणि हायड्रॉक्साईल आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा हायड्रोजन आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन इंटू हायड्रॉक्सिल आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन ऍट इक्विलिब्रियम फाइंड आउट करायचं आहे. ऍट द गिव्हन टेम्परेचर, याचा अर्थ तिथं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. इज कॉल्ड ॲज आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर. याला आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असं म्हणतात. इन प्युअर वॉटर H3O प्लस आयॉन कॉन्सन्ट्रेशन ऑलवेज इक्वल्स द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस आयन. प्युअर वॉटर जर असेल तर त्याच्यामध्ये ही दोन्ही कॉन्सन्ट्रेशन इक्वल असतात. मग शिवाय यांचा प्रोडक्ट मग ऍट 298 केल्विन त्यांनी काय केलेलं आहे, आपण हे प्रोडक्ट वरून घेणार होतो. त्यांनी कसं दिलेलं आहे बघा. ऍट 298 केल्विन धिस कॉन्सन्ट्रेशन इज फाउंड टू बी 1 इंटू 10⁻⁻⁷. म्हणजे या दोघांची व्हॅल्यू किती आहे, 10⁻⁷ आहे. मग ह्या H प्लस साठी 10⁻⁷ आणि OH मायनस साठी 10⁻⁷ या इक्वेशन मध्ये वापरा. 10⁻⁷ इंटू 10⁻⁷ दिस इज इक्वल टू 10⁻⁴ असेल. आणि तो तुमचा आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर असेल. त्याची व्हॅल्यू एवढी येते 1 इंटू 10⁻⁴. हे लक्षात ठेवा, व्हॅल्यूज लक्षात ठेवा. ह्या सगळ्या टर्म्स सांगितलेल्या आहेत त्या व्यवस्थितपणे बघून ठेवा. त्याच्या पुढचा पॉइंट आहे पीएच स्केल.
पीएच स्केल वॉज डिझाइन्ड बाय सोरेन सेन, हा सायंटिस्ट आहे ज्यानं हे पीएच स्केल डिझाईन केलेलं आहे, तयार केलेलं आहे. त्याच्यासाठी त्यानं पीएच आणि पीओएच या दोन कन्सेप्ट त्या ठिकाणी आपल्याला लागतील या स्केलसाठी. द पीएच ऑफ ए सोल्युशन इज डिफाइन्ड ॲज निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 of concentration of H plus ions in solution in mole per decimeter cube. हा फॉर्म्युला बघा, फॉर्म्युल्यामध्ये जसं दिलंय त्या पद्धतीने फक्त मांडत जायचं. निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयॉन्स हे कॉन्सन्ट्रेशन मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये पाहिजे. ही पीएच ची डेफिनेशन. इथं पाहिजे असलं तर सेपरेट आम्ही लिहून दाखवतो एकदा. निगेटिव्ह logarithm to the base 10 of hydrogen ion concentration in mole per decimeter cube, असं म्हटलं तरी पण चालते. पीओएच च्या वेळेला फक्त बदल काय करायचा आहे, सगळं तसंच आहे. निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 फक्त इथं ओएच मायनस घ्यायचंय ऑफ द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओएच मायनस आयॉन्स इन सोल्युशन. त्यामुळे पीओएच साठी सेम असाच फॉर्म्युला आहे. निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयॉन्स या पद्धतीने येईल. रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच. तर याच्यामध्ये रिलेशन काय आहे ते आता बघूया. हे मगाशी आपण KW लिहिलेलं होतं. हा फॉर्म्युला त्याचा H3O प्लस म्हणजेच H प्लस घेतलं तरी चालते. OH मायनस यांचा प्रोडक्ट किती असतो 10⁻⁻14. आपण इकडे बाजूला सोडवूया सरळ एकदा त्याला, म्हणजे मग ते लक्षात येईल काय काय केलेलं आहे ते. KW म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस, दिस इज इक्वल टू 10⁻⁻14 टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला लॉग घेऊया. मग इथे येणार लॉग, फक्त त्याचा बेस 10 घ्यायचा आहे. इथं प्रोडक्ट आहे. दिस इज इक्वल टू लॉग 10⁻⁻14 टू द बेस 10 हे असेल. मग इकडे डाव्या बाजूला लॉग m इंटू n असेल, तर तुम्ही ह्या दोन टर्म्स ऍडिशन मध्ये मांडू शकता. लॉग H प्लस टू द बेस 10 प्लस लॉग OH मायनस टू द बेस 10. त्याच्यानंतर हे जे घातांक आहे, हा घातांक तुम्ही पुढे घेऊ शकताय. लॉग मध्ये तसा नियम आहे -14 इंटू लॉग 10 टू द बेस 10 हे असं होईल. मग आता ह्याच्यामध्ये ह्याचा पण नियम असा आहे, लॉग 10 टू द बेस 10 असेल तर याचं आन्सर 1 येते. त्याचा फॉर्म्युला असा आहे लॉग a टू द बेस a, दिस इज इक्वल टू 1. ते मी इथं वापरणार आहे. त्यामुळे हे शिल्लक काय राहते ते बघा आता. लॉग ऑफ H प्लस टू द बेस 10 प्लस log of OH minus to the base 10, this is equal to फक्त इथं -14 पुढे हे 1 आहे ते काढून टाका. आता मी याला मायनस न मल्टिप्लाय करून घेतोय. मायनस न मल्टिप्लाय केलं की इथं येणार निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H प्लस आयॉन. मध्ये मी इथं प्लस लिहितोय आणि मायनस न जे मल्टिप्लाय केलंय ते मी पुढे कंसामध्ये लिहितोय आणि निगेटिव्ह साईन याला देऊन टाकतोय. मायनस न सगळ्यांना मल्टिप्लाय करायचं आहे. इथं काय होईल, हे मायनस आहेच ऑलरेडी, याला परत मायनस न मल्टिप्लाय केलं की हे प्लस होणार. मग ही डेफिनेशन आहे पीएच ची, इथं लिहा पीएच प्लस ही डेफिनेशन आहे पीओएच ची, इथं लिहा दिस इज इक्वल टू 14. हे असं रिलेशन येईल. त्याच्यासाठी हे एवढं सगळं आहे आणि यांनी या ठिकाणी किरकोळ 1-2-3 स्टेप्स मध्येच
तो सगळा कार्यक्रम या ठिकाणी आवरलेला आहे. मी जे लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीने व्यवस्थित लिहून घ्या, लिहून ठेवा ते व्यवस्थित. त्या सगळ्या स्टेप्स आपल्याला व्यवस्थितपणे समजल्या पाहिजेत, तर मग त्याची सिद्धता जरा बरी वाटेल. त्याच्यानंतर आहे ऍसिडिटी, बेसिसिटी अँड न्यूट्रॅलिटी ऑफ ॲक्वियस सोल्युशन्स. म्हणजे सोल्युशन ऍसिडिक आहे, बेसिक आहे का न्यूट्रल आहे, हे कशावरून ओळखायचं ते बघा. पहिलं आहे न्यूट्रल सोल्युशन. प्युअर वॉटर साठी, फॉर प्युअर वॉटर ऑर एनी ॲक्वियस न्यूट्रल सोल्युशन ॲट 298 केल्विन, ही दोन्ही कॉन्सन्ट्रेशन H+ आणि OH- ही इक्वल असतात. आणि किती असतं ते 10⁻⁻⁷. नुसतं 10⁻⁻⁷ लिहिलं तरी चालते. 1 × 10⁻⁷ असं जरी लिहिलं तरी चालेल. याचं जर तुम्ही pH घेतलात, म्हणजे याच्यामध्ये जर व्हॅल्यू वापरली, तर हे या पद्धतीने निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10, आणि ही व्हॅल्यू इथं वापरलेली आहे. हेच फक्त मी इथं pH = निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ 10⁻⁷ हे असं होणार. हे -7 पुढे घ्या, मायनस मायनस ते +7 होईल, आणि log 10 टू द बेस 10 एवढ्याच भागाचं आन्सर येणार 1. त्यामुळे हे शिल्लक काय राहील, =7. ठीक आहे. त्यामुळे सोल्युशन जर न्यूट्रल असेल तर pH ची व्हॅल्यू 7 असते. त्याच्या पुढं जर ऍसिडिक सोल्युशन असेल, तर ऍसिडिक सोल्युशन मध्ये H+ प्रमाण जास्त असतं. म्हणजेच H3O+ कॉन्सन्ट्रेशन OH- च्या कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जास्त असेल. म्हणजेच H3O+ कॉन्सन्ट्रेशन हे 10⁻⁻7 पेक्षा जास्त असेल. मग 10⁻⁻7 पेक्षा जास्त जर मी सांगितलं 10⁻⁻6, तर ही व्हॅल्यू 10⁻⁻7 पेक्षा जास्त आहे. मग 10⁻⁻6 साठी जर मी हा फॉर्म्युला वापरला, हा फॉर्म्युला मला वापरायचा आहे. निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 ऑफ 10⁻⁻6 हे असं होणार. हे -6 पुढे घ्या, -6 इंटू log 10 टू द बेस 10. हे जर तुम्ही सोडवलं तर हे log 10 टू द बेस 10 त्याचं 1 येते, मायनस मायनस +6 होते. याचा अर्थ pH ची व्हॅल्यू 7 पेक्षा कमी येते. ते इथं दिलेलं आहे. pH will be less than 7 for acidic solution. लक्षात ठेवा, न्यूट्रल साठी =7. मग बेसिक सोल्युशन साठी काय होईल, >7 होईल. बेसिक सोल्युशन मध्ये काय होतं, OH- कॉन्सन्ट्रेशन H3O+ पेक्षा जास्त असतं. बघा लक्षात येते का, याचा अर्थ H3O+ याचं कॉन्सन्ट्रेशन 10⁻⁻7 पेक्षा कमी येईल. मग 10⁻⁻7 पेक्षा कमी जर पाहिजे असेल तर 10⁻⁸ लिहू शकताय तुम्ही. मग याच्यावरून pH = परत एकदा फॉर्म्युला, निगेटिव्ह लोगॅरिथम टू द बेस 10 H+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं 10⁻8. हे -8 पुढे घ्या, -8 log 10 टू द बेस 10. मग एवढ्याच भागाची व्हॅल्यू होणार 1. हे मायनस मायनस +8 होणार, 8 येणार. 8 इट इज ग्रेटर दॅन 7. त्यामुळे pH काय असणार आहे, तर >7 असणार. ह्या सगळ्या कंडिशन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत, चुकवू नका त्या. आता pH बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात. pH इज क्रुशल फॉर डायजेशन ऑफ फूड अँड अदर बायोकेमिकल रिएक्शन्स इन द बॉडी. फार महत्वाचा घटक आहे pH. त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रेडिक्ट करता येतात. त्याच्यात डायजेशन ऑफ फूड, बाकीच्या बायोकेमिकल रिएक्शन शरीरातल्या घडवून आणण्यासाठी pH प्रॉपर असणं गरजेचं आहे. pH ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस इज अबाउट 2. गॅस्ट्रिक ज्यूस, डायजेशन नंतर जो ज्यूस प्रोड्यूस होतो त्याला गॅस्ट्रिक ज्यूस असं म्हणतात. pH ऑफ ब्लड इज मेंटेन्ड विदिन रेंज
ब्लडचा पीएच ही रेंज लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट, एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. 7.36 to 7.42. एन्झाईम्स फंक्शन्स इफेक्टिव्हली ओनली ॲट अ सर्टन पीएच. या ठराविक पीएच लाच एन्झाईम्सचं फंक्शनिंग व्यवस्थित चालतं. ट्रिप्सिन ऍक्ट्स बेस्ट फॉर अल्कलाइन पीएच. अल्कलाइन म्हणजेच बेसिक. ट्रिप्सिन जे आहे, ट्रिप्सिन नावाचं एन्झाईम, त्याचं वर्किंग सगळ्यात चांगलं कधी होतं, बेसिक जर सोल्युशन असेल तर त्या ठिकाणी म्हणजे त्याचा पीएच जो आहे तो अल्कलाइन पीएच पाहिजे. नेक्स्ट पॉइंट बघा, हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट्स, इम्पॉर्टंट कन्सेप्ट. टाइप्स ऑफ सॉल्ट, त्याच्यासाठी तिने सॉल्टचे टाइप सांगितलेले आहेत. देर आर 4 टाइप्स, एकूण 4 टाइप्स आहेत. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट, वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट, वीक ऍसिड आणि वीक बेसचा सॉल्ट. मग मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं होतं की तुम्ही त्याचं लिस्ट तयार करून ठेवा. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये तुम्ही कुठले कुठले ऍसिड्स तुम्ही घेऊ शकताय, HCl, HNO3, H2SO4. ते जर तुम्ही स्ट्रॉंग बेस जर घेतले तर NaOH, KOH हे तुम्ही घेऊ शकताय. हे जर वीक ऍसिड जर तुम्ही घेतलेत तर वीक ऍसिड मध्ये CH3, COOH हे तुम्ही घेऊ शकताय. त्याच्यानंतर HCN घेऊ शकताय. त्याच्यानंतर H2CO3 पण घेऊ शकताय. हे जर तुम्ही वीक बेस मध्ये जर आलात तर वीक बेस मध्ये NH4OH घेऊ शकताय, CuOH2 हे पण घेऊ शकताय. ह्या लिस्ट तयार करून ठेवा. आता ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असा सॉल्ट कन्सिडर करताय, पहिली जोडी बघा, HCl आणि NaOH यांच्यापासून NaCl तयार होते, ते येत आहे. H2SO4 आणि NaOH यांना एकत्र केलं की Na2SO4 तयार होते. HNO3 आणि NaOH घेतलं तर NaNO3 तयार होते. HCl आणि KOH KCl तयार होते. HNO3 आणि KOH KNO3 तयार होते. बघा लक्षात येते का? त्यामुळे या पद्धतीनं तुम्ही योग्य ते टेबल वापरून तुम्ही सगळे सॉल्ट लिहू शकताय आणि त्याची सवय करा. ते समजलं पाहिजे, सॉल्टचा फॉर्म्युला बघितल्यानंतर त्याचा ऍसिड कोण, बेस कोण आणि ते स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे सगळं माहित पाहिजे. मग एकूण 4 प्रकार जे त्यांनी सांगितले, पहिला सांगितलाय स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. दुसरा प्रकार आहे स्ट्रॉंग ऍसिड, वीक बेस. तिसरा प्रकार आहे वीक ऍसिड, स्ट्रॉंग बेस. आणि चौथा प्रकार आहे वीक ऍसिड, वीक बेस. एक्झाम्पल्स तुम्ही या टेबलवरून तयार करा, हे लिहून ठेवा. लिहा, ते सॉल्ट स्वतःहून तयार करा. 1-2 वेळा लिहिले की मग तुमच्या ते व्यवस्थितपणे लक्षात येईल. त्याच्या पुढचा पॉइंट आहे कन्सेप्ट ऑफ हायड्रॉलिसिस. तर हे हायड्रॉलिसिस सांगितले त्याने, हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट काय प्रकार आहे. व्हेन ए सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, इट डिसोसिएट्स कम्प्लिटली इनटू इट्स कन्स्टिट्युएंट आयॉन्स. नेहमी लक्षात ठेवा, सॉल्टचं डिसोसिएशन कम्प्लीट घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढा सॉल्ट दिलेला आहे त्याचं पूर्णपणे डिसोसिएशन होणार आणि त्याच्यापासून कन्स्टिट्युएंट आयॉन्स प्रोड्यूस होणार. द सॉल्व्हंट वॉटर डिसोसिएट्स स्लाइटली ॲज. वॉटरचं डिसोसिएशन जे आपण मगाशी बघितलं होतं ते परत एकदा इथं दाखवलेलं आहे. प्युअर वॉटर इज न्यूट्रल, याचा अर्थ त्याच्यात H3O+ आणि OH- किंवा H+ आयॉनचं कॉन्सन्ट्रेशन आणि OH- कॉन्सन्ट्रेशन इक्वल असतं, सेम असतं. If the ions of the salt do not interact with water, the hydronium and hydroxyl ion concentrations remain equal and the solution is neutral. जर सॉल्टचे आयॉन्स
वॉटर बरोबर रिॲक्टच झाले नाहीत तर या दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन, मग हायड्रोनियम OH मायनस म्हटलं तरी चालते, H प्लस आणि OH मायनस म्हटलं तरी चालते, यांची कॉन्सन्ट्रेशन्स आहे तशीच राहतात, इक्वल राहतात, त्यामुळे ते सोल्युशन न्यूट्रल असेल. व्हेन one or more of the salt ions react with water, the equality of concentrations of H3O plus and OH minus ions is disturbed. मात्र जर त्या सॉल्टचे आयॉन्स H प्लस आणि OH मायनस बरोबर रिॲक्ट झाले, मग ते दोघांच्या बरोबर रिॲक्ट होतील किंवा कुणाच्या तरी एका बरोबर रिॲक्ट होईल, त्यावेळेला मात्र काय होईल, ह्या H प्लस आणि OH मायनस आयॉन्सचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल. दोघांपैकी कोणाचं तरी एकाच चेंज होईल किंवा दोघांचं पण चेंज होईल, आणि मग ती जी इक्वॅलिटी आहे जी आपण इथे लिहितोय ती डिस्टर्ब होईल. द सोल्युशन डज नॉट रिमेन न्यूट्रल. अशा परिस्थितीत ते सोल्युशन न्यूट्रल राहणार नाही. इट बिकम्स ऍसिडिक ऑर बेसिक डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ द सॉल्ट. तो सॉल्ट कशा प्रकारचा आहे त्यानुसार ते ऍसिडिक किंवा बेसिक असं नक्की कशामध्ये तरी कन्व्हर्ट होईल. आता डेफिनेशन बघा. हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट इज डिफाइन्ड ॲज the reaction in which cations or anions or both ions of a salt react with ions of water to produce alkalinity, alkalinity or acidity or sometimes even neutrality. हे डेफिनेशन करून ठेवा, इम्पॉर्टंट. हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट कशाला म्हणायचं, तर त्या सॉल्टला वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर त्या सॉल्ट पासून जे कॅटायन्स आणि एनायन्स मिळतील ते वॉटरच्या आयॉन्स बरोबर रिॲक्ट होतात, आणि ती रिॲक्शन झाल्यानंतर तिथं ऍसिडिटी मिळू शकते, बेसिसिटी किंवा अल्कलॅनिटी मिळू शकते किंवा न्यूट्रॅलिटी पण मिळू शकते. या पूर्ण प्रोसेसला हायड्रॉलिसिस असं म्हणतात. डेफिनेशन करून ठेवा, इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. तर एक प्रकारचे सॉल्ट बघूया. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स अँड स्ट्रॉंग बेसिस. मग बेस्ट एक्झाम्पल सगळ्यात NaCl. हे HCl या स्ट्रॉंग ऍसिड आणि NaOH या स्ट्रॉंग बेस पासून तयार झालेलं सॉल्ट आहे. व्हेन इट इज डिझॉल्व्ड इन वॉटर इट डिसोसिएट्स कम्प्लिटली इनटू इट्स आयॉन्स. त्याचं पूर्णपणे डिसोसिएशन होतं या पद्धतीने. The ions Na plus and Cl minus, they have no tendency to react with water. ते water बरोबर react होत नाहीत. This is because the possible products NaOH and HCl of such reactions, these are strong electrolytes and dissociate completely in aqueous solutions. याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे की NaOH आणि HCl हे जे यांच्यापासून तयार होतात ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स आहेत, त्यामुळे त्यांचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. मग त्यांनी या पद्धतीनं ते मांडलेलं आहे. Na प्लस Cl मायनस H2O बरोबर रिॲक्ट होऊन त्याच्यापासून HCl आणि NaOH तयार होतं. मग जेवढे H प्लस तयार होतील, कारण हे स्ट्रॉंग आहे, तेवढेच OH मायनस तयार होतात, कारण हे पण स्ट्रॉंग आहे. त्यामुळे इथं H3O प्लस आणि OH मायनस किंवा H प्लस आणि OH मायनस यांचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल राहतं, दोघांची संख्या सेम राहते. त्यामुळे ते जे काही सोल्युशन आहे इट इज सेड टू बी न्यूट्रल. Thus, neither cation nor anion of the salt react with water, or there is no hydrolysis. Equality, ही इक्वॅलिटी प्रोड्यूस होते तिथं, प्रोड्युस्ड बाय आयोनायझेशन ऑफ वॉटर इज नॉट डिस्टर्ब. त्याला अजिबात काही डिस्टर्ब होत नाही, हे आहे अशी इक्वल राहतात, अँड सोल्युशन इज न्यूट्रल. हे महत्वाचं. मग याच्यावरून कन्क्लुजन काय निघते बघा. हेन्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डज नॉट अंडरगो हायड्रॉलिसिस. त्यामुळे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा जर सॉल्ट असेल तर त्याचं हायड्रॉलिसिस होत नाही.
आता याच्यात काय होते, हे या पद्धतीनं लक्षात ठेवण्यापेक्षा आणखीन एक सोपी मेथड आहे जी आधीच्या सिलेबसमध्ये होती, पण यांनी काढून टाकले. पण त्याचा वापर करूया आपण. जो काही सॉल्ट आहे तो सॉल्ट मी असा कन्सिडर करतोय, BA हा आहे सॉल्ट. याचं वॉटरमध्ये याला डिझॉल्व्ह केल्यानंतर त्याचं हायड्रोलिसिस केल्यानंतर याच्यापासून जो ऍसिड मिळतं ते ऍसिड HA आणि जे बेस मिळतं ते आहे BOH. मग हे आपण ओसवाल्स डायल्युशन लॉ मध्ये पण वापरले होते. आता परिस्थिती काय आहे, इथं ऍसिड स्ट्रॉंग आहे आणि बेस सुद्धा स्ट्रॉंग आहे. मग एक गोष्ट लक्षात ठेवायची की जे स्ट्रॉंग आहे ते कम्प्लिटली डिसोसिएट होतं, जे वीक आहे ते अजिबात डिसोसिएट होणार नाही आणि सॉल्ट कम्प्लीट डिसोसिएशन होणार. आता हा सॉल्ट आहे, याचं कम्प्लीट डिसोसिएशन म्हणजेच B+A- असं मांडायचं आणि हे पुढे H2O. हा स्ट्रॉंग ऍसिड आहे त्यामुळे ह्याचं कम्प्लीट डिसोसिएशन. हे वीक बेस सॉरी स्ट्रॉंग बेस आहे, याचं पण कम्प्लीट डिसोसिएशन दाखवा. आणि आता याच्यामध्ये बघा, इकडं B+ आहे, इकडं B+ आहे, कॅन्सल. A- कॅन्सल. याचा अर्थ इथं इक्वेशन असे येते, जेवढे H+ तयार होतात तेवढेच OH- तयार होतात आणि त्याच्यापासून अनडिसोसिएटेड H2O मॉलिक्युल्स फॉर्म होतात. त्यामुळं फायनल सोल्युशन मध्ये जेवढे H+ असतात तेवढेच OH- असतात असं म्हटलं तरी चालतंय. याचा अर्थ हे सोल्युशन कसलं असणार आहे, न्यूट्रल सोल्युशन असणार आहे. मग हे जे काही इक्वेशन वरून हे सांगायचं आहे हे खूप उपयोगी पडतं आणि एकदम इझी आहे, काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये जास्त. आपण आता दुसऱ्याच पण त्या पद्धतीने बघणार आहे. त्याच्या आधी त्यांनी काय दिलेलं आहे ते पण बघून घ्या. आता जो दुसरा प्रकार सांगितलेला आहे तो आहे सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड्स अँड वीक बेसेस. मग इथे एक्झाम्पल घेतलंय CuSO4. याचं स्ट्रॉंग ऍसिड आहे H2SO4, हे वीक बेस आहे CuOH2. याचं जर वॉटरमध्ये तुम्ही ऍड केलं तर त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं या पद्धतीनं. मग त्यापैकी जे Cu2+ आहे ते वॉटर बरोबर रिॲक्ट होतं आणि त्याच्यापासून CuOH2 आणि ट्वाइस H+ किंवा ट्वाइस H3O+ तयार होते. हे तुम्हाला मात्र प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितले बघा, SO4 2- आयन्स ऑफ सॉल्ट हॅव नो टेंडन्सी टू रिॲक्ट विथ वॉटर. या आयन्स पैकी SO4 2- वॉटर बरोबर रिॲक्ट होत नाही, बिकॉज द पॉसिबल प्रोडक्ट H2SO4 इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. कारण याच्यापासून काय तयार होणार, H2SO4, आणि ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्यामुळे त्याचं परत आयॉन्स मध्ये कन्व्हर्शन होणार. त्यामुळे H2SO4 तिथं फॉर्म होत नाही, हे आहे असेच त्याचे आयॉन्स शिल्लक राहतात. But the reaction of Cu2+ ions with OH- ions form unionized CuOH2. Cu2+ आणि OH- हे मात्र रिॲक्ट होतात, त्याच्यापासून CuOH2 तयार होतं. त्याची रिॲक्शन या पद्धतीनं दिलेली आहे. तेव्हा Cu2+ आणि 4H2O यांची रिॲक्शन झाली की त्याच्यापासून तुम्हाला हा प्रोडक्ट मिळेल, CuOH2. आणि ट्वाइस H+ लिहा किंवा ट्वाइस H3O+ लिहा, चालते, काही अडचण नाही. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑफ H3O+ आयॉन्स. मग इथं शेवटी तुम्हाला H3O+ आयॉन्स शिल्लक राहतात, म्हणजेच H+ आयॉन्स शिल्लक राहतात. त्यामुळे सोल्युशन कसलं होतं, सोल्युशन बिकम्स ऍसिडिक अँड इट टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. ते ऍसिडिक आहे त्यामुळे ते ब्ल्यू लिटमसला रेड मध्ये कन्व्हर्ट करतं. Formation of sparingly soluble CuOH2 by hydrolysis makes the aqueous solution of CuSO4 turbid. टर्बिड म्हणजे जसं गढूळ पाणी दिसतं त्या पद्धतीनं ते दिसायला लागतं, टर्बिड.
if H2SO4 that is H3O plus, H2SO4 म्हणजेच H3O प्लस म्हणजेच काय करायचं, H2SO4 पासून मिळालेलं H प्लस आणि H2O यांचं कॉम्बिनेशन म्हणजे H3O प्लस असं घ्यायचंय. आर ॲडेड द हायड्रोलिटिक इक्विलिब्रियम शिफ्ट टू द लेफ्ट. म्हणजे ह्या इक्वेशन मध्ये जर तुम्ही H3O प्लसचं प्रमाण जर वाढवलं, म्हणजे उजवी बाजू जर वाढवली, तर ही रिॲक्शन डावीकडे शिफ्ट होते. बघा लक्षात येते का? म्हणजेच तुम्हाला इथं त्यांनी काय म्हटलंय, CuOH2 turbidity of CuOH2 it dissolves to give a clear solution. ह्या पुढच्या गोष्टी मात्र तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील, कारण याच्यामध्ये जसं बॅकवर्ड रिॲक्शन होईल तसं तुम्हाला CuOH2 मिळायला लागेल. आणि हे CuOH2 कसं असतं, क्लिअर असतं. टर्बिडिटी त्याची लॉस होते, टर्बिडिटी राहत नाही. टू गेट क्लिअर सोल्युशन ऑफ CuSO4 the addition of H2SO4 would be required. त्यामुळे तुम्हाला जर CuSO4 चं क्लिअर सोल्युशन पाहिजे असेल तर तुम्हाला H2SO4 त्याच्यामध्ये ऍड करावं लागेल. आता हे विनाकारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पाठ कराव्या लागतील. त्याच्यापेक्षा आपण काय करूया, मगाशी जी मेथड आपण बघितली होती ती आपण आता परत एकदा कन्सिडर करूया. बघा आपण इथं काय दाखवलं होतं, बघा आठवतंय का थोड्या वेळापूर्वी. इथं आपण स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस सांगितलेलं होतं. तर मी हे सगळं काढून टाकतो एवढं. ठीक आहे, आता फक्त इथं बदल मी एवढा करतोय की इथं स्ट्रॉंग ऍसिड आहे आणि वीक बेस आहे. काय कन्सिडर केलं होतं बघा, स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस. ते घेऊया आता इथं. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस असं घेऊया. मग काय सांगितलं मगाशी मी की सॉल्ट कम्प्लिटली डिसोसिएट होणार, म्हणजे त्याचं आयॉन्स असे येणार. आता याच्यातला जो स्ट्रॉंग असेल त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन दाखवायचं, म्हणजे H प्लस प्लस A मायनस. जो वीक आहे त्याचं डिसोसिएशन होणार नाही, त्याला तसंच ठेवायचं. आता याच्यामध्ये काय होते बघा, बी प्लस नाही कॅन्सल होत, A मायनसला A मायनस कॅन्सल होते, बाकी कुणीही कॅन्सल होत नाही. आणि इथं शिल्लक काय राहते, H प्लस आयॉन्स जे आहेत ते शिल्लक राहतात. मग H प्लस जर शिल्लक राहत असेल तर सोल्युशन कसलं असणार आहे, ऍसिडिक असणार आहे. मग आता आपण कन्क्लुजन सुद्धा तेच काढले की नाही बघा बरं. जे काही सोल्युशन तयार होईल दाखवतो तुम्हाला एक. बघा शेवटी सगळ्यात पहिल्यांदा आपण इथं या ठिकाणी सांगितलेलं आहे की रिझल्टिंग सोल्युशन ऑफ CuSO4 बिकम्स ऍसिडिक. हे एवढं सगळं करण्यापेक्षा जे आपण इथं आता आपण जे सोडवून दाखवलं हे खूप सोपं जातं. फक्त तुम्हाला कोणत्या प्रकारचा तो सॉल्ट आहे तेवढं समजलं की तुम्ही अगदी इझिली सोडवू शकता. आता याच्या पुढचा जो टाईप आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, याच्या बरोबर अपोजिट घेतलंय. सॉल्ट जो काही घेतलेला आहे तो वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा घेतलेला आहे. इथं वीक ऍसिड घेतोय आणि स्ट्रॉंग बेस घेतोय. आता काय होणार बघा, याच्यामध्ये बी प्लस प्लस A मायनस प्लस H2O ही झाली डावी बाजू. उजव्या बाजूला ऍसिड वीक आहे त्यामुळे HA तसंच ठेवा. बेस मात्र स्ट्रॉंग आहे त्यामुळे B प्लस प्लस OH मायनस हे असं घ्या. आता काय होणार बघा, इथं B प्लस आहे, इथं B प्लस आहे, कॅन्सल होणार. याच्या पुढं काहीही कॅन्सल होत नाही. इथं शिल्लक राहते OH मायनस. ज्या अर्थी OH मायनस शिल्लक राहते त्या अर्थी हे सोल्युशन बेसिक सोल्युशन फॉर्म होणार आहे. तर बघूया पुढच्या ह्याच्यामध्ये बरोबर तसंच होते का.
बघा आता काय म्हटले इथं, सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस. मग याचं कन्क्लुजन कुठं आहे तेवढं पहिल्यांदा बघूया. बघा इथं कन्क्लुजन आहे, बिकम्स बेसिक, देअरफॉर बेसिक. फायनल सोल्युशन बेसिक असतं. मग हे एवढं सगळं करण्यापेक्षा जे आपण मगाशी छोटं सांगितलंय तेवढं फक्त व्यवस्थित करा, काहीच तुम्हाला त्रास घ्यावा लागणार नाही. आता ह्यानी काय काय दिलेलं आहे ते पण बघूया. CH3COONA हा सॉल्ट आहे, याचं ऍसिड वीक आहे, CH3COOH ऍसिडिक ऍसिड. याचं नाव सोडियम ऍसिटेट आणि बेस आहे स्ट्रॉंग NaOH. मग हा सॉल्ट आहे, याचं कम्प्लीट डिसोसिएशन होणार या पद्धतीने, वॉटरचं डिसोसिएशन या पद्धतीनं होणार. मग यांचे जे आयॉन्स प्रोड्यूस होतील तिथं ते एवढे सगळे आहेत. Na प्लस आणि OH मायनस रिॲक्ट होत नाहीत, कारण त्यांच्यापासून NaOH तयार होतो, तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, त्यामुळे त्याचं डिसोसिएशन होणार. पण CH3COO मायनस आणि H3O प्लस हे रिॲक्ट होणार आणि त्यांच्यापासून CH3COOH फॉर्म होणार. मग इथं बघा बरं कशा पद्धतीने दिलेलं आहे, तर रिॲक्शन अशी दिलेली आहे ते बघा, लक्षात येते का. आणि CH3COONA साठी रिॲक्शन अशी दिलेली आहे. तेव्हा रिॲक्शन ह्याच्यातल्या तुम्हाला वेगळ्या कराव्या लागतील. म्हणजे जिथं सॉल्ट आहे तिथं कम्प्लीट डिसोसिएशन दाखवा. वॉटरचे 2 मॉलिक्युल्स आहेत तिथं रिव्हर्सिबल येणार. त्याच्यानंतर CH3COO मायनस पासून CH3COOH हे वीक ऍसिड तयार होणार आहे, ज्या अर्थी ते वीक आहे त्या अर्थी इथं पण रिव्हर्सिबल पाहिजे. याच्यामध्ये पण CH3COOH तयार होते, तिथं पण रिव्हर्सिबल पाहिजे. त्यामुळे ह्या रिॲक्शन्स तुम्हाला व्यवस्थितपणे पाठांतर करावे लागतील. त्याच्यामध्ये ओरिजिनल वीक ऍसिड परत मिळतं, त्या पद्धतीनं बाकीचे जे काही आयॉन्स आहेत ते ऍडजस्ट करावं लागेल. मग फायनल जे काही सोल्युशन फॉर्म होतं ते सोल्युशन मध्ये OH मायनस तुम्हाला दिसेल, इथं पण OH मायनस दिसेल. याचा अर्थ हे सोल्युशन बेसिक सोल्युशन तयार होईल. ऍज अ जनरल रूल काय केले बघा त्यांनी, जनरल रूल, सोल्युशन्स ऑफ सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेसेस आर न्यूट्रल. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेसचा सॉल्ट असेल तर न्यूट्रल सोल्युशन. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेसेस ऍसिडिक. सोल्युशन्स ऑफ सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग बेसेस अँड वीक ऍसिड्स बेसिक. थोडक्यात जे स्ट्रॉंग आहे त्याचीच प्रॉपर्टी पुढे दिसते. स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस ऍसिडिक दिसणार, स्ट्रॉंग बेस वीक ऍसिड बेसिक दिसणार. दोघं पण स्ट्रॉंग न्यूट्रल दिसणार. तर दोघं पण वीक असतील तर काय करायचं ते आता बघू आपण पुढच्या ह्याच्यामध्ये. हा पुढचा पॉइंट आहे, सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड्स अँड वीक बेसेस. आता हिथं त्याने आणलंय बघा, ते आपण हे पहिल्यापासूनच आपण घेतोय. काय केले बघा, असं लिहिलेलं आहे, सॉल्ट कम्प्लिटली डिसोसिएट होतो. हायड्रोलिसिस रिएक्शन मध्ये मात्र हे तुम्हाला दोन्ही दाखवावे लागतील इथं. आता याच्यामध्ये आपण जसं लिहितोय त्या पद्धतीनंच हे आहे, बी प्लस ए मायनस होणार, मात्र इकडं हे वीक आहे, हे वीक आहे, याचा अर्थ ह्याचं डिसोसिएशन होणारच नाही, हे आहे असं शिल्लक राहील. मग ठरवायचं कसं की हे ऍसिडिक आहे का बेसिक आहे का काय आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की या डिसोसिएशन कॉन्स्टंटचा उपयोग केलेला आहे, के ए आणि के बी. जर के ए ची व्हॅल्यू जास्त असेल याचा अर्थ ते सोल्युशन ऍसिडिक असणार, कारण त्याच्यात ऍसिडचं डिसोसिएशनचं प्रमाण जास्त असणार. जर हे अपोजिट असेल म्हणजे के बी जास्त असेल तर सोल्युशन बेसिक तयार होणार, आणि हे दोन्ही इक्वल असतील तर सोल्युशन न्यूट्रल तयार होणार. मग ह्यांनी काय केलंय, ह्या प्रत्येक पद्धतीचं त्यांनी एक्झाम्पल घेऊन दिलेलं आहे आणि त्यांच्या व्हॅल्यूज सहित सांगितलंय त्यांनी. मग एक एक बघूया. हे एवढं अगदी व्हॅल्यू सहित वगैरे करायची काही गरज नाही, बेसिक कन्क्लुजन तेवढी लक्षात ठेवा.
सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस फॉर विच Ka ग्रेटर दॅन Kb. ज्या अर्थी Ka ची व्हॅल्यू जास्त आहे, सोल्युशन ऍसिडिकच फॉर्म होणार आहे. पहिल्यांदा कन्क्लुजन लक्षात ठेवा. NH4F इज ए सॉल्ट ऑफ वीक ऍसिड HF. त्याची व्हॅल्यू एवढी आहे Ka ची. वीक बेस आहे NH4OH, त्याची व्हॅल्यू एवढी आहे. हे 10⁻⁵ याचा अर्थ Kb कमी आहे, Ka जास्त आहे. इथं दिलंय बघा. सॉल्टचं हायड्रोलिसिस हे असं होईल. ठीक आहे, त्याच्यापासून हे हायड्रोलिसिस झाल्यानंतरची ही रिॲक्शन आहे. मग याच्यामध्ये परत ऍसिड HF इज स्लाइटली स्ट्रॉंगर दॅन द बेस NH4OH. त्याच्यातला HF जो आहे तो स्लाइटली स्ट्रॉंगर आहे. त्यामुळे रिॲक्शन होताना दोघांच्याही रिॲक्शन NH4+ ची रिॲक्शन दिलेली आहे, F- ची रिॲक्शन सुद्धा त्यांनी दिलेली आहे. मग NH4+ साठी बघून घ्या रिॲक्शन कशी आहे ते. या पद्धतीनं आहे. त्याच्यामध्ये H+ तयार होतो. F- बरोबर जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये OH- जनरेट होतो. मग यापैकी या दोन रिॲक्शन पैकी कुणासाठी व्हॅल्यू जास्त सांगितलेली आहे बघा. त्यांनी इथं वाक्य दिलेलं आहे Ka ची व्हॅल्यू जास्त आहे. Therefore, NH4+ ions hydrolyze to slightly greater extent than F- ions. म्हणजे साहजिकच NH4+ हायड्रोलिसिस जास्त प्रमाणात होतं. त्यामुळे तिथं जास्त प्रमाणात H+ शिल्लक राहतात. दॅट इज द रिॲक्शन प्रोड्युसेस मोर H3O+ ions than OH- ions produced in reaction 2. पहिल्यापेक्षा दुसरी रिॲक्शन जास्त प्रमाणात घडते आणि H+ तयार होतं. Thus, NH4+ ions are slightly stronger as acid than F- ions as base. त्यामुळे NH4+ ions हे जास्त स्लाइटली स्ट्रॉंगर ऍक्ट होतात आणि त्यांच्यापासून H+ जनरेट होतं. Hence, solution of NH4F is only slightly acidic and turns blue litmus red. त्यामुळे हे सोल्युशन स्लाइटली ऍसिडिक तयार होतं आणि ब्ल्यू लिटमसचं कन्व्हर्शन रेड मध्ये करतं. आता हे रिॲक्शन कशा लक्षात ठेवता येते बघा. त्याच्यापेक्षा जे मी मागाशी बेसिक सांगितले ते विसरू नका, ते फार महत्वाचं आहे. सॉल्ट्स ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस हेच घ्यायचं आहे. फक्त आता Ka लेस दॅन Kb आहे. मग आता घेतलंय NH4Cl. वीक ऍसिड आहे HCl, वीक बेस तोच आहे. मात्र इथं HCl साठी 10⁻10 आहे, इथं 10⁻5 आहे. याचा अर्थ Ka खूप कमी आहे Kb पेक्षा. NH4Cl हायड्रोलिसिस झाल्यानंतर त्याच्यापासून ओरिजिनल ऍसिड आणि बेस हे दोन्ही पण तुम्हाला मिळतील, दोघं पण वीक आहेत. बेस NH4OH इज स्ट्रॉंगर दॅन द ऍसिड HCl. त्यामुळे त्यांचे आयॉन्स रिॲक्ट होताना या पद्धतीनं रिॲक्ट होतील. त्या रिॲक्शन्स लक्षात ठेवा. पाठांतर शक्यतो करून हे एवढं डिटेलमध्ये कुठलं कोण विचारत बसत नाही. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की इथं कंडिशन काय आहे. इथं कंडिशन काय आहे, Ka इज लेस दॅन Kb. हे असं आहे. त्यामुळं ज्याचं कमी आहे Cn- ऍसिड पासून मिळेल, त्यामुळे त्याचं हायड्रोलिसिस जास्त प्रमाणात होणार. बघा लक्षात येते. The Cn- ions hydrolyze to a greater extent than NH4+ ions. त्यामुळे रिॲक्शन 2 जी आहे ती जास्त प्रमाणात घडेल. त्यामुळे जास्त प्रमाणात OH- प्रोड्यूस होतील. त्यामुळे सोल्युशन कसलं तयार होईल, बेसिक तयार होईल. ते काय करेल, रेड लिटमसचं कन्व्हर्शन ब्ल्यू मध्ये करेल. त्यामुळे हे या पद्धतीनं जरा थोडस लक्षात ठेवा. आता पुढं सांगितलेलं आहे की जर समजा हे दोन्ही पण वीक ऍसिड वीक बेस तर आहेतच, पण ह्या दोघांच्या व्हॅल्यूज सेम आहेत.
मग तसं पण एक एक्झाम्पल घेतलंय CH3COONH4 वीक ऍसिड CH3COOH त्याचा बेस आहे NH4OH Ka ची व्हॅल्यू आणि Kb ची व्हॅल्यू सेम आहे. इथं त्याचं ज्या वेळेला हायड्रॉलिसिस होईल त्यावेळेला या पद्धतीनं ओरिजिनल वीक ऍसिड वीक बेस मिळेल. CH3COO मायनस वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन अशी रिॲक्शन होणार. NH4 प्लस आहे ते पण त्याच्याशी रिॲक्ट होणार वॉटर बरोबर, त्याच्यापासून पण असं मिळणार. दोघांचीही स्ट्रेंथ सेम आहे, त्यामुळे जेवढे OH मायनस प्रोड्यूस होतील तेवढेच H3O प्लस पण तयार होतील, त्यामुळे सोल्युशन न्यूट्रल होईल. म्हणजे काय यात काही विशेष काय नाहीये जास्त, फक्त जशी एक्झाम्पल्स येतील त्या पद्धतीनं तुम्हाला पुढं रिॲक्शन्स मांडाव्या लागतील, त्या रिॲक्शन्स तेवढ्या मांडा आठवणीनं.